दुर्कस यापो नावाच्या शहरामध्ये राहत होती. तिच्या नावाचा अर्थ आपण पाहिला, ती यापोमध्ये राहायची. तिच्याबद्दल आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ती दुर्कस काय होती ते आधी समजून घ्या. ती तबिता काय होती ते आधी समजून घ्या. बायबलमध्ये शिष्य खूप आहेत, पण शिष्या म्हणून एकीच नाव दिलंय आणि ते नाव तबितेचं आहे. जर तबितेची ही स्टोरी बायबलमध्ये आली नसती तर बहुतांशी लोक बोलले असते की स्त्रिया प्रभूच्या शिष्य नाही होऊ शकत. प्रभू येशू ख्रिस्ताने स्त्री आणि पुरुष हा भेद मिटवून टाकलेला आहे. ज्या काळामध्ये स्त्रिया म्हणजे एखाद्याची सख्खी बहीण जरी वाटेत भेटली तरी त्या काळात त्या स्त्रीशी बोललं जात नसायचं. परंतु येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीशी बोलतं. किती लोक आमेन म्हणतील? जात, धर्म, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब या सगळ्यांच्या पलीकडे आमचं येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. हालेलुया. तो भेदभाव संपवणार आहे. तो कुठलेच भेद राहू देत नाही. त्या मार्था आणि मरियेच्या घरात ज्या वेळेस प्रभू जायचा, जर कोणी पुरुष घरात आला तर स्त्रियांनी आतल्या खोलीत जाऊन बसायला पाहिजे असे नियम त्या काळात होते. पण मरिया प्रभूच्या चरणाशी बसून राहायची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही जी तबिता आहे प्रियांनो, ही जी प्रभूची दासी आहे, ती यापोमध्ये राहायची आणि ती एक साधारण स्त्री नव्हती. बायबलमध्ये तिच्याबद्दल लिहिलेलं आहे की ती प्रभूची शिष्या होती. किती लोक आमीन म्हणते? हालेलुया. ती प्रभूची शिष्या होती म्हणजे ती प्रभूच्या मार्गावर चालणारी प्रभूची दासी होती. आणि एवढंच नाही, ती सत्कृत्य करणारी होती, चांगली कामं करणारी देवाची दासी होती. ती दान धर्म करणारी होती. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. 1 पेत्र 4 अध्याय आणि 10 वचन आपल्याला सांगतं. 1 पेत्र 4 अध्याय 10 वचन. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. जे कृपादान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ते कृपादान देवाच्या सेवेसाठी आम्ही वापरलं पाहिजे. देवाच्या सेवेसाठी म्हणजे ज्या वेळेस आम्ही मंडळीची सेवा करतो तीच प्रभूची सेवा आहे. ज्या वेळेस मंडळीच्या उन्नतीसाठी परमेश्वराने दिलेली कृपादानं आपण वापरतो त्यामध्ये देवाला आनंद आहे. किती लोक आमीन म्हणणार आहेत? जे कृपादान तुम्हाला मिळालंय त्या कृपादानांचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा, हे इथं सांगितलंय. तिच्याकडे कृपादान होतं आणि ते सत्कृत्य करण्याचं कृपादान तिच्याकडे आहे. दान धर्म करण्याचं तिच्याकडे चांगलं मन आहे. ही देवाच्या राज्यात पेरणी करणारी होती. मग तिचा पैसा यायचा कुठून? मग ती वस्त्र बनवणारी स्त्री होती. हालेलुया. ती शांत बसणारी नव्हती, ती अंगरखे आणि वस्त्र तयार करणारी स्त्री होती. देवाच्या प्रिय लोकांनो, एक धार्मिक, त्याच प्रकारे वस्त्र बनवणारी, देवाच्या राज्यात काम करणारी, प्रभूला आवडेल असं जीवन जगणारी, दान धर्म करणारी, सत्कृत्य करणारी, प्रभूला आवडेल असं जीवन जगणारी ही एक निवडलेली प्रभूची दासी आहे. आणि एक दिवशी बायबल सांगतं दुर्कस आजारी पडली. तिचा आजार मुळावत गेला असेल, तिचा आजार वाढत गेला आणि त्या आजारात ती मरण पावली. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या जीवनात जे काही परमेश्वर घडू देत आहे ते सगळं देवाच्या गौरवाचा भाग आहे. जे काही तुमच्या जीवनात आज घडत आहे, ती चांगली गोष्ट असेल किंवा दुःखाची गोष्ट असेल, त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराच्या योजनेचा भाग आहेत. योसेफ, त्याला स्वप्न पडलं, बाकीच्या पेंड्या त्याच्या पेंडीला नमन करतात. योसेफ, त्याला अजून एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्याने पाहिलं बाकीचे तारे त्याला नमन करतायत, सूर्यचंद्र नमन करतायत. आई बाप नाराज झाले त्या दिवशी, सगळे भाऊ नाराज झाले.
जर योसेफाला तिसरं स्वप्न पडलं असतं, डॅडी मी मिसर देशाचा प्रेसिडेंट झालोय, असं मला स्वप्न पडलंय, मला मिसरला जाऊ द्या. बाप म्हटला असता, तू माझ्या लाडक्या बायकोचा लाडका मुलगा आहेस. किती लोक आमीन म्हणतील? तशा 4 होत्या. हालेलुया. ती मग त्याला पहिले पत्र 3 अध्यायात सांगितलंय, प्रभूचा सेवक एका स्त्रीचा पती असावा. हालेलुया. गाडीमध्ये स्टेपनी असली तर चालेल, जीवनात नसावी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवन शुद्ध असावं, पवित्र असावं, देवाला आवडेल असं असावं. किती लोक आमीन म्हणतील? स्टेपनीवाले पंक्चर होतात, काय त्यांचं खरं नाही, इथंच राहतील. त्याच्या लाडक्या बायकोचा लाडका मुलगा आहे, खास त्याला जागा दिला. आणि योसेफ बापाला टिपर होता, BBC चॅनल होतं बापाचं. कोणी कुठं काय केलं ते सगळं योसेफ जाऊन तंतोतंत बापाला सांगायचा. बापाचा खास होता. जर बापाला तो म्हटला असता मला मिसरला जाऊ दे, बापाने जाऊ दिलं नसतं. मग देवाने योजना केली. त्याचे जे भाऊ द्वेष करायचे त्यांनी त्याला एक दिवशी खड्ड्यात टाकलं, तिथून काढलं, 20 रुपयाला विकून टाकलं. ज्यांना विकलं त्यांनी पोटीफाराच्या घरी नेऊन विकलं, तिथं गुलाम झाला, त्या घरामध्ये राहिला, तिथून त्याच्यावर खोटा आळ टाकला, त्याला जेलमध्ये नेलं. या सगळ्या प्रोसेसमधून योसेफ जात असताना जे जे योसेफाच्या जीवनात घडत होतं ते देवाच्या योजनेचा भाग होता. हालेलुया. तुमच्या जीवनातली संकट देवाच्या गौरवाचं कारण बनणार आहेत. तुमच्या जीवनातल्या अडचणी तुमची मोठी साक्ष उभी करणार आहेत. तुमच्या जीवनातलं जेही प्रॉब्लेम आणि समस्या तुम्ही पाहत आहात त्या गोष्टी आज नंतर देवाचं गौरव करणार आहेत. हालेलुया. जेवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून तुम्ही जात आहात तेवढी मोठी तुमची साक्ष उभी राहणार आहे. बापाने योसेफाला मिसरला पाठवलं नसतं, द्वेष करणाऱ्या भावांचा देवाने उपयोग केला. कोणी आमीन म्हणेल का? तुमच्या वैऱ्याचा देव उपयोग करेल. दावीद ऑर्डिनरी होता, त्याला राजासनावर जाऊन बसायचं होतं. हालेलुया. दावीद एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, त्याला राजासनावर जाऊन बसायचंय. देवाची योजना आहे त्याला राजा बनवायची. बनणार कसं? गल्ल्याताला हरवलं. गल्ल्याताच्या छाताडावर पाय देऊन दावीद राजासनावर जाऊन बसला. येशूने सैतानाला हरवलं, त्याचं मस्तक ठेचून स्वर्गाला चढला. तुमच्या प्रॉब्लेमला तुम्हाला पायाखाली घ्यावा लागेल. हरलेल्या लोकांसाठी स्वर्ग नाही, स्वर्ग विजेत्यांसाठी आहे. जे लोक सामर्थ्यवान पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन जगतात स्वर्ग त्यांच्यासाठी आहे. रडक्या लोकांसाठी स्वर्ग नाही, रडत बसणाऱ्या लोकांसाठी स्वर्ग नाही. जे प्रभूला म्हणतात मी हरलेलं जीवन जगणार नाही, माझ्या जीवनातल्या अडचणी माझ्या पायाखाली असतील आणि मी तुझ्या जवळ येते प्रभू. हालेलुया. मी अडचणींवरती विजय मिळवणार आहे. कोणी आमेन म्हणायची हिंमत ठेवतं का? ती आजारी पडली, आजारात ती प्रभूला हाक मारत असेल. कधी असं घडतं की तुम्ही प्रार्थना करता, तुम्हाला उत्तर नाही मिळत. काळजी करू नका, राईट टायमिंगला उत्तर देईल. तिचा आजार तिथंच बरा झाला असता तर तिच्या घरातल्यांना साक्ष दिले असतं, खूप त्रास होता, प्रभूने मला बरं केलं 4 लोकात. पण देवाला काहीतरी मोठं गौरव करायचं होतं. जे घडतंय त्याच्यात आनंद करायला सुरुवात करा. तुमच्या जीवनातल्या वादळात तुम्हाला आनंदाचा गजर करता आला पाहिजे. तुमच्या संकटात तुम्हाला आनंदाचा गजर करता आला पाहिजे. सैतान तिकडून आला प्रॉब्लेम घेऊन, इकडं लगेच थरथर काप करून डान्स नाही दाखवायचा. हे प्रभू आता मी काय करू? डायरेक्ट डान्स चालू करायचा. तू ये, तुला बरोबर पायाखाली घेतो मी, तू ये. हालेलुया.
माझ्या प्रभूने मला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. मी हारलेला नाही, मी विजेता आहे. तिची धाव संपली प्रियांनो. ही देवाची अभिषिक्त निवडलेली दासी मरण पावली. दुसरे राजे 13व्या अध्यायाच्या 14व्या वचनात लिहिलंय. दुसरे राजे 13:14. तिथं बायबल सांगतं की ज्या दुखण्याने आलिशा मरणार होता, ते दुखणे, तो आजार त्याला लागला. आणि पुढे जाऊन हा देवाचा दास मरण पावला. आलिशा मेला, पण देव त्याला सोडायला तयार नाहीये. हालेलुया. आलिशा मेला, आलिशाचं शरीर कुजलं, पण देव त्याला सोडायला तयार नाही. त्याच्या मेलेल्या हाडांमधून पण देवाने मुर्द्याला जिवंत केलं. हा आमचा देव आहे. त्या कुजलेल्या स्थितीत त्याला कबरेत टाकून सगळे नातेवाईक निघून गेले. त्या कुजलेल्या स्थितीत त्याच्या मागे चालणारे त्याचे शिष्य निघून गेले, त्याचे लोक निघून गेले. पण देव त्याला टाकून निघून नाही गेला प्रियांनो. देवाची उपस्थिती माणसाला कधीच सोडत नाही. त्या परिस्थितीत देवाचा गौरव झाला. आलिशा आजारी पडून मेला प्रियांनो. त्या स्त्रीच्या जीवनात जो आजार आलेला आहे, तो एक देवाच्या गौरवाचं कारण आहे. आणि ज्यावेळेस ती मरण पावली, त्यावेळेस तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीमध्ये ठेवण्यात आलं. माडीवरची खोली हा जो शब्द आहे प्रियांनो, तो एक बायबल मधला सामर्थ्यवान शब्द आहे. हालेलुया. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा माडीवरच्या खोलीमध्येच आला होता. माडीवरची खोली म्हणजे वरची खोली आहे प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक रीतीनं त्या गोष्टीचे बरेचसे अर्थ आहेत. पण ज्यावेळेस तिला आंघोळ घालून तिला माडीवरच्या खोलीमध्ये ठेवलं, लोद एक आणखीन दुसरं गाव यापोच्या जवळ आहे, तिथं पेत्र आलेला होता. अंतर कमी आहे, जवळ आहे. आणि मग या ठिकाणी पेत्र तिथे आहे असं शिष्यांनी ऐकले. तेव्हा त्यांनी 2 जणांना पाठवून त्याला विनंती केली की आमच्याकडे येण्यास उशीर करू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. 2 जणांना पाठवलं. 2 जणांना पाठवलं. देवाच्या प्रिय लोकांनो, हे जे 2 लोक गेले होते, ते मी म्हणणार नाही पेत्राला आणायला गेलेत, ते देवाची उपस्थिती घेऊन येण्यासाठी गेलेले आहेत. ज्या व्यक्तीवरती देवाचा अभिषेक उतरलाय 2ऱ्या अध्यायामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी, त्या अशा व्यक्तीला घेऊन येत आहेत जो येशू बरोबर राहिलाय आणि ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याने वस्ती केलेली आहे. त्या देवाच्या अभिषिक्ताला घेऊन येण्यासाठी 2 लोक गेलेले आहेत. आज ते 2 लोक कोण बनतील की जे देवाची उपस्थिती घेऊन येतील? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कदाचित 2 भाऊ असू शकतील, 2 बहिणी असू शकतील, कदाचित पती पत्नी असू शकतील. किती लोक आमेन म्हणतील? देवाचं वचन शास्त्रेच्या 15व्या अध्यायाच्या 4 आणि 5 वचनामध्ये आपल्याला सांगतं की ज्यावेळेस बलिष्ठांविषयी शमशोनाला राग आला, शमशोनाने कोल्हे पकडले. आणि किती कोल्हे पकडले? किती कोल्हे? 300 कोल्हे. सगळ्यांनी म्हणा 300 कोल्हे. आता या कोल्ह्यांचं करायचं काय? त्याने काय केलं? इकडून एक कोल्ह्याचे शेपूट पकडलं, तिकडून एक कोल्ह्याचं शेपूट पकडलं आणि 2 कोल्ह्यांच्या शेपटीची मारली गाठ आणि त्या गाठेमध्ये लावली मशाल आणि मशालीला लावली आग. किती कोल्हे? 300 कोल्हे. आणि त्याने इकडून एक घेतला आणि 2 कोल्ह्यांच्या मध्ये लावली एक मशाल आणि 150 जोड्या झाल्या आणि त्यांना दिलं पलिश्त्याच्या शेतामध्ये सोडून. आता एक कोल्हा म्हणतोय मला सोलापूरला जायचंय, दुसरा म्हणतो नाही बार्शीला चल. हॅलो. एक म्हणतो हैदराबादला जायचंय, दुसरा म्हणतो उस्मानाबादला चल. एकाला इकडं जायचंय, एकाला इकडं जायचंय. आणि हे 150 जोड्यांनी पलिश्त्यांचे सगळे शेत राख करून टाकले प्रियांनो. हालेलुया. 2 लोक एकत्र येतात आणि त्यांच्या देवाचा अग्नी उतरतो.
त्यावेळेस ते वैऱ्याची शेतं नाश करून टाकतात. वैऱ्याचं प्रत्येक काम रद्द करतात. किती लोक आमीन म्हणतील? आज पती पत्नीने ऐक्याने सेवा करणं गरजेचं आहे. आमच्या परिवारात ख्रिस्ताची शांती आणि ख्रिस्ताचं समाधान पाहिजे. पती पत्नीमध्ये एक मन असलं पाहिजे. देव जोडी जोडीने पाठवतो. प्रियांनो, नोआच्या तारवात सगळे कसे आले? जोडी जोडीने आले. चर्चला कशा आलं पाहिजे? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तुमचा लाईफ पार्टनर येत नसेल, परमेश्वर त्याला घेऊन येईल. प्रियांनो, हालेलुया. देवाने तुमची प्रार्थना आज ऐकलेली. परमेश्वर तुमच्या घराण्यामध्ये पवित्र आत्म्याची आग देईल आणि जे देवापासून दूर आहेत ते देवाजवळ येतील. प्रियांनो, हालेलुया. परमेश्वर तुम्हाला जोडी जोडीने उपयोगात आणणारा देव आहे. कधी कधी घरामध्ये किरकिरी होतात. लातूरच्या लोकांच्या होत नाही, पण काही ठिकाणी होतं. दरवाजा इथं, दरवाजाच्या बिजागरीमधून कर 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 आवाज आला तर आपण काय करतो? दरवाजा बदलतो का? काय करतो? दरवाजाच बदलता. थोडं मोठ्या आवाजात म्हटलं तरी काय, मी शिक्षा नाही करणार. काय करतो? त्याच्यामध्ये तेल टाकलं की कसलाही करकर करकर काही आवाज असो तो बंद होतो. तेल पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि ज्या उभयतांमध्ये देवाच्या आत्म्याची अग्नी आहे, देवाच्या आत्म्याचं तेल आहे, ज्या उभयतांमध्ये स्वतः परमेश्वर उपस्थित आहे, तिथं वादविवाद होत नाहीत. किती लोक आमीन म्हणतील? तिथं प्रेम आणि प्रेमच वाढत जाईल. कधी कधी काय होतं, दोघं जण असतात, एक जण थंड पडतो आत्म्यात, प्रार्थना हे ते सगळ्या गोष्टी कमी पडतो, पण त्याचा साथीदार जो असतो तो त्याला देवामध्ये वाढवायचं काम करतो. एकटा राहशील, विजून जाशील. हालेलुया. चांगल्यांची संगत धरायला सुरुवात करा. आमेन. जे लोक आत्म्याने पेटलेले आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही जेव्हा राहणार, तुम्ही पण पेटलेले राहणार. पेटलेले पेटलेल्यांना पेटवत राहतात. हालेलुया. आणि पेटलेल्या घोळक्यातून एक विस्त उचलून बाजूला टाकला का तो विझून जातो. म्हणून मंडळीपासून भलतीकडे पडायचं नाही. माझा प्रभू सगळीकडे आहे, मी काही चर्चला येणार नाही. अरे माठ्या, विजून जाशील तू. एकटा राहू नकोस. तुला प्रभूने त्याच्या सानिध्यात येण्यासाठी सांगितलंय. जेव्हा तुम्ही मंडळीत राहता, तुमच्यामधली आग पेटत राहते. प्रियांनो, तुमच्या देवाचं सामर्थ्य काम करतं. आपल्या जीवनात एक तरी असा व्यक्ती असला पाहिजे की जो आम्हाला पडत असताना हात देईल आणि परत प्रभूमध्ये उभं करेल. आणि अशा व्यक्तीने हाकललं तरी निघून जायचं नाही. आमेन. हालेलुया. टिकून राहायचं. दोघा जणांना पाठवलं, जा आणि पेत्राला घेऊन ये. त्याला सांगा, उशीर लावू नको, लवकर ये, तू लवकर ये, वेळ लावू नको पेत्रा, लवकर त्याला घेऊन या. दोघे जण गेले लगबगीने आणि पेत्राला घडलेला प्रकार सांगितला. देवाची एक अभिषिक्त दासी आहे, ती शिष्य आहे प्रभूची, ती कपडे बनवणारी, ती खूप चांगली स्त्री आहे, ती दान धर्म करणारी आहे, ती सत्कृत्य करणारी आहे, ती मरण पावली, तिला आंघोळ घालून आम्ही माडीवरती ठेवलं, प्लीज चला ना तुम्ही आमच्या बरोबर. पेत्र म्हटलं, मी येतो. हालेलुया. पेत्र आला. प्रियांनो, हा दिवस त्या क्षणाची आठवण करून देणार आहे की ज्या वेळेस दाविदाने कराराचा कोश दाविदपुरामध्ये आणला. बायबल सांगतं त्या दिवशी तो असा नाचला, त्याला राजवस्त्राचं सुद्धा लक्ष नव्हतं, कपडे कुठं पडलेत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. कारण दाविदाला माहित होतं, मी कोशा पुढं नाही, माझ्या देवा पुढं नाचत आहे. मी कोश नाही आणलाय, माझा देव माझ्या नगरात मी आणलेला आहे. माझ्या देवाची उपस्थिती मी घेऊन आलेलो आहे. धन्य ते लोक जे देवाची उपस्थिती आणणारे आहेत. धन्य ते लोक जे देवाचं सामर्थ्य घेऊन येणार आहेत. धन्य ते लोक जे देवाचं वचन सांगणार आहेत. धन्य ते लोक जे प्रभूला आराध्य तुमचं करणार आहेत. हालेलुया. काही लोक फायर ब्रिगेडच्या गाड्या घेऊन फिरतात, पेटलेला आग विझवायचं काम करतात.
हालेलुया. एखादा अग्नीने पेटून इथून घरी गेला, तो असं लपूनच तयार असतो, पाण्याची बादली घेऊन. आलास लय बाहेरमध्ये दिसतोय, असं काय बोलल, दे पाणी टाकून अंगावरती, इकडं प्रेस लॉर्ड हालेलुया. आणि घरी गेलं, हे प्रभू मज पाप्यावर दया कर, हालेलुया. जे सामर्थ्य इथं आहे तेच घरामध्ये पण दिसलं पाहिजे, ते वाटेवर पण आणि ते चौकात पण, ते सगळीकडं. तुम्हाला पवित्र आत्मा टेम्पररी नाही दिलाय, परमनंट देऊन टाकलेला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कायमचा दिलेला आहे. तो आत्मा आमच्यात नेहमी झळकला पाहिजे. दोघे दोघे गेले प्रियांनो. देवाचं पवित्र वचन सांगतं एकापेक्षा किती बरे आहेत. उपदेशक 4 अध्याय 9व्या वचनाप्रमाणे एकापेक्षा दोघे बरे आहेत. पती पत्नीमध्ये युनिटी असली आणि ते एकत्र सेवा करत असले तर त्याच्यामुळं ती सेवा अजून आणि अजून वाढत जाते प्रियांनो. आमीन. उत्पत्ती 2 अध्याय 21-22 वचनामध्ये देव बापाने आदामाला गाढ निद्रा लावली आणि किती फासळ्या काढल्या. एकच काढली. हॅलो माईक चेक. देव बापाने आदामाच्या किती फासळ्या काढल्या. एक काढली. मग बायको पण एकच पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभू पाहत आहे. तुम्ही म्हणाल मला पूर्ण छातीचा पिंजरा दिलाय, तो तुझ्या फुफ्फुसाचं हृदयाचं रक्षण करण्यासाठी दिलाय. एक फासळी तुला पुरेशी आहे. हालेलुया. देवाने एक फासळी काढली, आदाम आणि हवा, बस दोघांना एक केलं परमेश्वराने. असे 2 लोक आज एक होऊन देवाची सेवा करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा परिवारात ऐक्य आहे प्रियांनो, देवाची उपस्थिती घरामध्ये उतरून येते, प्रभूचं सामर्थ्य उतरून येतं. आज या उपस्थितीच्या द्वारे त्यांनी पेत्राला त्या ठिकाणी आणलेलं आहे. जसं त्याला घेऊन आले, त्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी पेत्राला माडीवरच्या खोलीमध्ये नेलं. आता ज्यावेळेस ते माडीवरच्या खोलीमध्ये गेला, पेत्र गेला, सगळे लोक आहेत, विधवा रडत होत्या तिथं. सगळ्यांनी म्हणा, विधवा रडत होत्या. माझी छोटी मुलगी, मी कुठं असं बाहेर गेलो, घरात काही झालं, दोघी बहिणी आहेत, काहीतरी चालू असतं त्यांचं. कधी मम्मीने लाडू पेढे दिले, कोड लँग्वेज आहे, कळलं त्यांना, कळलं, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल, काय नाही. तर ती ना, मी असं घरात गेलो ना, ती छोटी इतकी जबरदस्त आहे, अशी हळूहळू उंकी देतात कोपऱ्यात बसून. आणि मी जर विचारलं ना, बाळा तुला काय झालं, असा हंबरडा फोडते डायरेक्ट एकदम. माझं असं झालं तसं. मग मी शक्यतो बोलायचं टाळतो, थोडा वेळ तिला जरा शांत होऊ देतो. जर तुम्ही एखाद्याला विचारायला गेलात काय झालं, कमी रडणारा जास्त रडतो. म्हणून रडणाऱ्याला जास्त एंटरटेन करण्यात टाइमपास करू नका. किती लोक आमीन म्हणतील. हालेलुया. तुला काय झालं, तू का रडतो, तू कुणासाठी रडतो, तू कसं रडतो, तू कशासाठी रडतो. पुढची मिनिस्ट्री बंद होईल, तुमची तिथंच मिनिस्ट्री राहील, त्याच्या अश्रू पुसण्यात 2 घंटे जातील. तुम्ही ऐकताय चर्च? रडक्यांपासून सावध राहा. हालेलुया. काही लोक नुसते रडत असतात आयुष्यभर. प्रभू मला नोकरी नाही, छोटीशी का होईना नोकरी दे. 5,000ची नोकरी लागली. प्रभू 5,000 पुरत नाही, 10,000ची तरी दे. 10,000ची नोकरी. प्रभू 10,000त घराचं रेंट आणि गाडीचे हप्ते नाही होत. प्रभू कमीत कमी 20,000ची दे. मरेपर्यंत पगार वाढीसाठी प्रेयरच करत राहतो. हा कधीच समाधानी नसतो. नेवर. कधीच देवाला म्हणणार नाही प्रभू तुला धन्यवाद, जे तू दिलंस त्याच्याबद्दल तुला धन्यवाद. नाही, कधीच नाही. फक्त कुरकुर करायचा स्वभाव काही लोकांचा असतो. कशातच संतुष्ट नाही. देवाने कितीही दिलं तरी हे लोक रडत राहतात. अशा लोकांपासून सावध राहा. विधवा रडत होत्या. का रडत असतील त्या? त्यांना दुर्कसबद्दल वाईट वाटत होतं. दुर्कसबद्दल त्यांना वाईट वाटतंय की एवढी चांगली देवाच्या सामर्थ्याने भरलेली स्त्री, ही स्त्री आज मरण पावले. त्यांना वाईट वाटतंय. आता दुर्कसच्या जीवनाकडे पहा. का वाईट वाटत असेल? दुर्कस दान धर्म करणारी, सत्कर्म करणारी देवाची दासी आहे प्रियांनो. आणि ती वस्त्र बनवणारी होती.
अंगरखे आणि वस्त्र तयार करणारी स्त्री होती, अंगरखे आणि वस्त्र शिवणारी स्त्री होती. ती सगळ्या गोष्टी बनवायची आणि तो व्यवसाय करून ती प्रभूला द्यायची. हालेलुया. तिच्याकडे काय होतं? ती काय खूप मोठ्या हुद्द्याची नव्हती प्रियांनो, शताधिपती वगैरे असं काय काय बायबलमध्ये आहेत, खूप पैसेवाले श्रीमंत लोक. तशी ती नव्हती, ती साधारण स्त्री आहे. पण त्या साधारण स्त्रीकडे काय आहे? एक लहानशी सुई आणि धागा, बस. त्या लहानशा सुईने आणि धाग्याने तिने जे वस्त्र बनवले होते त्याचा व्यवसाय करून ती देवाच्या राज्यासाठी पैसा उभारत होती, धार्मिकतेचं काम करत होती. ती म्हटली नाही देवा मला मोठ्या गोष्टी दे, तिच्यासाठी सुई आणि धागा पुरेसा आहे. हालेलुया. प्रभू आज विचारतोय तुम्हाला, तुझ्या हातात काय? काहीतरी लोक रडत बसतात, प्रभू जेव्हा तू मला हे देशील त्याच्यानंतर मी तुझी सेवा करेल. प्रभू म्हणतो तू घरी बस, काहीच काळजी करू नको. हालेलुया. कधी कधी आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. कधी कधी आम्हाला असं वाटतं मी सेवा नाही केली तर कुणीच नाही करू शकत, मी आहे म्हणून सगळं आहे. प्रभू एकेकाचा घमंड तोडतो, माझा तोडलाय. मी काय बोललो एक वाक्य आता? माझा घमंड तोडलाय माझ्या प्रभूने, मी त्याला धन्यवाद देतो. आमच्या प्रार्थना काही करू शकतात. हालेलुया. या प्रार्थना सामर्थ्यवान प्रार्थना आहेत. या प्रार्थना देवाच्या उपस्थितीने भरलेल्या प्रार्थना आहेत. आमचे शब्द कदाचित शेजारच्याला ऐकायला येणार नाहीत, पण आमचे शब्द डायरेक्ट स्वर्गात ऐकायला येतात आणि स्वर्गीचा देव त्या प्रार्थनांची उत्तरं देतो. जगात हालचाली घडतात, जगात गोष्टी बदलल्या जातात. तुमच्या प्रार्थना सामर्थ्यवान आहेत. बोले येशू मसीह की हालेलुया. स्त्रिया रडत आहेत. त्या सुई आणि धाग्यासारख्या लहानशा गोष्टीने तिने अनेकांना प्रभूच्या राज्यात आणलं होतं. खूप मोठी गोष्ट आहे ही. सुई लहान नाही, हा धागा लहान नाही. जे दुर्कशच्या जीवनात होतं ते तिने घट्ट धरून ठेवलं आणि आपल्या कामातून तिने देवाचा गौरव केला. पूर्ण वेळ सेवेत येण्याआधी मी डॉक्टरकीचा पेशामध्ये असताना कैक पास्टर माझ्या सुरुवातीच्या काळात माझी पाठ थोपटून म्हणायचे, पूर्ण वेळातले सेवक जे काम नाही करत तू डॉक्टर असून त्यांचं काम करतोयस. तुम्ही ऐकताय चर्च? जोपर्यंत प्रभू सांगत नाही तोपर्यंत पूर्ण वेळ येऊ नका. हालेलुया. बोले येशू मसीह की. स्त्रिया रडत आहेत, दुर्कस गेली. त्यांची रडण्याची एक वेगळी सर्कस चालू होती, दुर्कस गेली म्हणून. दुर्कस गेली प्रियांनो. सगळे दुःखात आहेत, सगळे त्रासात आहेत, सगळे रडत आहेत आणि सगळे यातनेमध्ये आहेत. सगळ्या विधवा रडत आहेत, कारण की दुर्कसने फार सत्कृत्य केली होती. एक मोठं पाऊल पेत्राने उचललं. रडणाऱ्या सगळ्यांना बाहेर काढलं. किती लोक आमेन म्हणतात? रडणाऱ्या सगळ्यांना कशाला काढायचं बाहेर? आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला जाता रुग्णाला, डॉक्टर लोक काय नाही म्हणत, पण आया लोक, वार्ड बॉय, सगावाला बाहेर चलो, सब लोग बाहेर चलो, पेशंट को तकलीफ होता है. ते बाहेर हाकलताना कसं वाटतं? एकदम सन्मान वाटतो का? सन्मानाने हाकलतात, चलो बाहेर, चलो सब लोग बाहेर. एखाद्या ठिकाणातून हाकलल्यावर कसं वाटतं? बरं वाटतं? बरं नाही वाटत. लोकांना काय वाटेल याचा पेत्राने विचार नाही केला. पण पेत्राचं वागणं, ज्यावेळेस याईराच्या कन्येला येशूने उठवलं, मार्क याच्या 5व्या अध्यायाच्या 38 ते 40 वचनामध्ये जेवढे रडणारे होते येशूने पहिलेच सगळे बाहेर काढले. किती लोक आमेन म्हणतील? हे रडके चेहरेच गडबड करणारे असतात. काही लोक किती कॉम्प्लिकेटेड परिस्थिती हो तरी स्माईल देऊन म्हणतील काय नाही प्रभू करेल. हे लोक देवावर विश्वास ठेवणार आहेत. आणि काही लोक संकट लांबूनच बघून इथंच एकदम बेशुद्धच होतील जागेवरती. हे लोक देवाच्या राज्यात उपयोगाचे नाहीत. ते रडणारे लोक त्यांनी बाहेर काढले, कारण त्याला आठवलं असेल 100%
माझ्या प्रभूने जे केलं होतं ते मला करायला पाहिजे. कितीतरी लोक कोणाकोणाची स्टाईल मारत असतात. हालेलुया, बोलो येशू मसीह की. ते शिष्य पण असंच काहीतरी करत असतील. दुष्टात्मा लागलेल्या मुलाला आणलं बापाने, ह्याच्यातलं दुष्टात्मा काढा. प्रभू कुठेतरी बाजूला, एक काढतो रे मी, सगळे बाजूला सारखं. यहुदा पहिला पुढं आला असेल. मी ट्रेझरर आहे रे आपल्या मिनिस्ट्रीचा, खजिनदार आहे, सगळा खजिना. चोरट्या गप, मी करतो, तुम्ही बाजूला, मी करतो. त्यांनी फुल प्रभूच्या स्टाईलमध्ये प्रार्थना केली असेल. आरडून ओरडून प्रार्थना. काय भूत म्हणते मी जात नाही, तू तुझं बघ, चल तू निकल या असे. भूत यहुदाला म्हटलं असेल, आपल्या दोघांमध्ये सेम कनेक्शन आहे, तू बाजूला हो पहिला. आपण दोघं एकाच माळेचे मणी, तू इकडे येऊ नको, तू हो बाजूला. पेत्र म्हटला असेल, सगळे बाजूला हो, मी काढतो भूत, मी पाण्यावर चाललोय. बाकीचे म्हणत असतील, अरे गोटांगळे पण खाल्लंस तू, गप बस, इथं पण खाशील, परत लोचा होईल, तू बस, शांत बस जरा. नाही, मी काढतो. सगळ्यांनी प्रयत्न केले. थोमाने प्रयत्न केला, बर्थलमैने, ज्याला ज्याला वाटलं, सगळ्या शिष्यांनी प्रयत्न केले, भूत निघालंच नाही. येशू आला, मग येशूने भूत काढलं. प्रियांनो, हालेलुया. तुमचा बाप कसा आहे तसे तुम्ही पाहिजे. येशूला फॉलो करा, येशूच्या मागे चाला. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. बाकी कोणाची स्टाईल मारू नका. बरोबर पेत्राला आठवलं, अशीच मुलगी मेली होती, मी पण बघितलंय. येशूने सगळ्या रडणाऱ्यांना बाहेर काढलं. मी पण तेच करणार, त्यांना बाहेर काढणं. सगळ्या त्या नेगेटिव्ह माइंडच्या, रडणाऱ्या आणि त्या दुर्कसला पुरण्याच्या तयारीत असणाऱ्या लोकांना त्याने बाहेर काढलं. सगळे ज्यावेळेस बाहेर गेले प्रियांनो, ते वातावरण बदललं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सगळे बाहेर गेले, वातावरण बदललं. आणि बायबल सांगतं, पेत्राने गुडघे टेकून प्रार्थना केली. आमेन. कशी प्रार्थना? गुडघे टेकून. ही एक प्रार्थनेची अशी पोझिशन आहे की जी देवाचं फार गौरव करणार, देवासमोर लीन होण्याचं चिन्ह आहे. जेव्हा तुम्ही प्रभू समोर गुडघे टेकता, तुम्ही तुमच्या जीवनातून ते प्रकट करता की प्रभू, मी तुझ्यावरती पूर्ण विश्वास टाकलेला आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला अडचणीशी वाटली, फक्त प्रभू पुढं गुडघे टेका, बस तुमचं उत्तर तुम्हाला मिळालंय. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालंय असं समजा. गुडघे टेका फक्त प्रभूकडे, बस. जो व्यक्ती येशू पुढं गुडघे टेकतो, जो व्यक्ती येशू पुढं गुडघे टेकतो, त्या व्यक्तीसमोर प्रत्येक समस्या गुडघे टेकते. प्रियांनो, काहीही प्रॉब्लेम असोत, प्रार्थनेने परमेश्वर तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. फक्त गुडघे टेका, प्रार्थना करा. पेत्राने तेच केलं, गुडघे टेकले, प्रार्थना केली. पेत्राची लाईफस्टाईल, जे काही तो करतोय ते प्रभूकडून तो शिकलाय. त्याने पाहिलंय. लूक याच्या 22व्या अध्यायाच्या 41-42 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने गेतसेमाने बागेत गुडघे टेकून प्रार्थना केली. देवापुढं आम्ही नतमस्तक होणं गरजेचं आहे. प्रियांनो, परमेश्वराला आदर देणं गरजेचं आहे. ज्या वेळेस पेत्राने गुडघे टेकून प्रार्थना केली, आधी देवाशी कनेक्ट झाला, देवाकडे प्रार्थना केली, आणि मग नंतर कुडीकडे वळून म्हटले, म्हणजे त्या मृत शरीराकडे वळून म्हटले, तबिथे उठ. तेव्हा तिने डोळे उघडले. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया. फक्त त्याने म्हटलं, तबिथे उठ. देवाच्या दासाच्या मुखामधून निघालेला शब्द इतका सामर्थ्यवान होता. ती मेलेली तबिता डायरेक्ट उठून बसली. प्रियांनो, पेत्राने तिचा हात धरला, तिला उठून उभं केलं. जे रडणारे होते त्या सगळ्यांपुढे नेऊन उभं केलं. सगळे आश्चर्यचकित झाले.
सगळे लोक थक्क झाले आणि बायबल सांगतं हे सर्व यापोमध्ये माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला. तबीथेला उठवण्यासाठी देवाने कोणाचा उपयोग केला? प्रार्थना कोणी केली? नक्की पेत्र प्रार्थना करतोय, पेत्र तबीथेला आज्ञा करतोय, पेत्र तबीथेला उठवतोय, पण गौरव कोणाचं आहे? प्रभूचं आहे. हे मिनिस्ट्रीतलं रहस्य आहे. हालेलुया. जेही तुम्ही देवासाठी कराल त्याच्यातला 1% गौरव कधी स्वतःसाठी घेऊ नका. येशूला बाजूला काढलं तर आपण कचरा आहेत. तुम्ही ऐकताय का चर्च? आपली लायकी नाही, आपली योग्यता नाही की आपण मुर्दे उठवावेत. ते प्रभूचं काम आहे. ज्याने कार्य केलंय त्याचं गौरव झालं पाहिजे. जेव्हा स्वतःच्या गौरवासाठी आपण एखादी गोष्ट करतो, देवाचा अभिषेक माणसाच्या जीवनावरून निघून जातो प्रियांनो. आणि म्हणून माणसाचं नकोय, देवाचं गौरव व्हायला पाहिजे. अख्ख्या यापोमध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली, घराघरात माहीत झालं तबीता मेली होती. पेत्राने प्रार्थना केली आणि तबीता जिवंत झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या घरात तबीता मेलेल्या स्थितीत होती त्या घरात प्रभूने तिला उठवून उभं केलेलं आहे. देवाचं अभिवचन आहे, तुमच्या जीवनातली मृत स्थिती परमेश्वर बदलून टाकणार आहे. हालेलुया. प्रभूचा शब्द तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींना बदलून टाकणार आहे. प्रभूचा शब्द, प्रभूचं सामर्थ्य तुमच्यासाठी अद्भुत आणि अलौकिक गोष्टी करणार आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया. आमचा देव जिवंत परमेश्वर आहे. तबीतेच्या जीवनात प्रभूने पेत्राच्या द्वारे महान काम केलं आणि प्रभूचं गौरव सगळीकडे झालं. यापोतल्या सगळ्या लोकांनी प्रभूवरती विश्वास ठेवला. तुमच्या प्रत्येक मिनिस्ट्रीच्या प्रत्येक हालचालीमधून प्रभूचं गौरव झालं पाहिजे. जिथं देवाचं गौरव नाही त्या गोष्टी करणं बंद करा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ज्या गोष्टीतून प्रभूचं गौरव होईल, ज्या गोष्टी येशूला उंचवणाऱ्या असतील, ज्या गोष्टींच्या द्वारे प्रभूचं नाव उंच होईल, ज्या गोष्टी देवाला गौरव देत जातील, त्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायच्या आहेत. आम्हाला जगाला दाखवायचं नाहीये. आमचा देव आमच्याकडे पाहतोय, त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. पेत्र तिथं जायला तयार झाला. आज अनेक पेत्रांची गरज देवाच्या राज्यासाठी आहे. हालेलुया. जिथं तुमची पावलं लागतील तिथं प्रभू संजीवन आणणार आहे. ज्या भूमीवर तुम्ही उभे राहाल ती भूमी परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण करणार आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. एकदा पवित्र आत्मा मिळाला की अशक्य गोष्टी शक्य होताना माणसाला दिसतात. महान सामर्थ्याच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडताना दिसतात. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या दुर्कसने आपल्या जीवनात एवढी चांगली कामं करून ठेवली होती की लोक तिला विसरायला तयार नव्हते. आणि प्रभूने आपलं प्रेम प्रकट केलं, दुर्कसला जिवंत केलं. प्रियांनो, देवाने महान अद्भुत काम केलं आणि त्या ठिकाणामध्ये पूर्ण यापोत देवाचं गौरव झालेलं आहे. आम्हाला वाटतं की आमच्या महाराष्ट्रात येशूचं गौरव झालं पाहिजे. आज अभिषेकात भरलेल्या लोकांची गरज देवाला आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही किती ओरडता ह्याला महत्त्व नाही, तुम्ही आत्म्याने भरलेले आहात का ते जास्त महत्त्वाचं आहे. एकदा आत्मिक सामर्थ्यात आला, तुमचा आवाज वाढला, तो वेगळा विषय. पण बिना आत्म्याच्या ओरडण्याला काहीच अर्थ नाही आहे प्रियांनो. आधी तो आत्मा आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. आधी ती कृपादानं, ते देवाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. पेत्राने त्या मुर्द्याला 50 वेळा सांगितलं नाही, उठतो की नाही, उठ आता, उठ, कधी उठणार आहेस, काय नाही, एकदाच एका शब्दात तबीते उठ, तिला उठावं लागलं. हालेलुया. प्रभू तुमचे शब्द सामर्थ्याने भरत आहे. मी परत बोलतो, प्रभू तुमचे शब्द सामर्थ्याने भरत आहे. तुमच्या शब्दावरती देवाचं सामर्थ्य विराजमान होईल
आणि ज्यावेळेस तुमच्या मुखातून शब्द निघेल तो शब्द जाऊन देवाचं काम करेल. तुमच्या शब्दाने देवाचं मोठं गौरव होईल. तुम्ही बोलाल आणि त्या गोष्टी आशीर्वादाचं कारण ठरतील. तुमचं बोलणं प्रभू आशीर्वादित करेल. हालेलुया. शल्मोनाने मंदिर बांधलं, एकाच जागेवर होतं. नबुकदनेस्सराला तोडून टाकलं. पण तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहात. हालेलुया. तुम्ही चालतं फिरतं मंदिर आहात. हालेलुया. तुम्ही त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या अग्नीने भरलेलं मंदिर आहात. जर ते मंदिर एवढं सजवलं होतं तर देव या मंदिराला किती सजवत आहे याच्याकडे लक्ष द्या. त्याच्या कृपादानांनी, त्याच्या सामर्थ्याने तो तुम्हाला भरत आहे. त्याच्या अभिषेकात, त्याच्या कृपेत, त्याच्या अनुग्रहात तो तुम्हाला चालवत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पेत्राने तो अभिषेक स्वीकारला होता. पेत्राने ऐकला आणि विश्वास ठेवला. प्रभूने सांगितलंय, जे कृत्य मी केले ते माझ्यावर विश्वास ठेवणारा पण करेल. हालेलुया. आणि त्यापेक्षा पण मोठी कृत्य करेल. जेव्हा तुम्ही प्रभूच्या शब्दावरती विश्वास ठेवता, अद्भुत आणि महान गोष्टी व्हायला सुरुवात होते. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्ही कधी पाहिल्या नाहीत, अनुभवल्या नाहीत, असे अद्वितीय चमत्कार तुमच्या जीवनात प्रभू करायला सुरुवात करतो. हालेलुया. तो आजही चिन्ह चमत्कार करणारा देव आहे. तो आजही अद्भुत कृत्य करणारा देव आहे. जे त्याच्यावरती भरोसा टाकतात, जे त्याच्यावर विश्वास टाकतात, त्यांच्यासाठी तो महान गोष्टी करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ह्या सेवेत, ह्या देवाच्या कामात तुम्ही एकटे नाही. तुमचा बाप तुमच्या बरोबर आहे. तुमचा प्रभू तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जातात तिथं कधी स्वतःला एकटं समजू नका. अख्खा स्वर्ग तुमच्या पाठीशी आहे. हालेलुया. तुम्हाला देवदूतांनी घेरलेलं असतं नेहमी. तुम्ही वाटेने जाताना पण देवाचे दूत तुमच्या अवतीभवती असतात. प्रभूचा सामर्थ्याचा हात तुमच्या जीवनावरती आहे. जग तुमचं काय प्रोटेक्शन काढणार? प्रभूच्या रक्ताने आधीच तुम्हाला प्रोटेक्ट केलेलं आहे. हालेलुया. तुम्ही काय ऑर्डिनरी कोणाची सेवा करत नाही, स्वर्गातल्या देवाची तुम्ही सेवा करत आहात. जो देव सर्वोच्च परमेश्वर आहे त्याची तुम्ही सेवा करत आहात. त्या सर्वोच्च देवाचं तुम्ही काम करत आहात प्रियांनो. हालेलुया. तो परमेश्वर अलौकिक रीतीनं प्रेम करणारा देव आहे. आम्हाला काहीच नको आहे. आशीर्वादाच्या मागं तर पळणं सोडून द्या. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. बोले येशू मसीह की. आशीर्वादाच्या मागं जायचं बंद करा. फक्त येशूच्या मागं या. बस. आशीर्वाद तुमच्या मागे येतील. तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतील. पवित्र आत्म्याला कधीच खिन्न करू नका. ज्या गोष्टी पवित्र आत्म्याला चालत नाहीत त्या आपल्या जीवनातून काढून टाका. नेहमी देवाचा आत्मा आपल्याविषयी संतुष्ट असला पाहिजे. प्रत्येक क्षणी तो देवाचा आत्मा आमच्याविषयी संतुष्ट असला पाहिजे. पेत्राला बोलवलं दोघांनी, सटकन निघाला, गेला तिथं प्रभूचं काम त्याने केलं. प्रभूसाठी अवेलेबल राहणाऱ्या लोकांचा देव उपयोग करतो. जे लोक म्हणतात मला ह्या संडेला जमणार नाही, मला त्या संडेला जमणार नाही, मला कामाचा लोड आहे, मी हे कामं अशी मागा देवाकडं की प्रभू मला काम करून तुझी सेवा करता आली पाहिजे. हालेलुया. सगळं जग कमवत आहे. हालेलुया. सगळं जग काम करत आहे, पण तुम्ही अशी कामं देवाला मागा की प्रभू मला तुझी सेवा करता आली पाहिजे. माझं चर्च कधीच चुकता कामा नये. मला तुझ्या राज्यासाठी धावपळ करता आली पाहिजे. मला तुझ्या राज्यासाठी उभं राहता आलं पाहिजे. मला तुझं गौरव करता आलं पाहिजे. मला तुझ्या गौरवासाठी उपयोगात आण. हालेलुया. त्या प्रभूच्या शब्दाचा जो सन्मान ठेवतो त्याच्या प्रत्येक शब्दाचा सन्मान प्रभू ठेवतो. प्रियांनो, तुमचा एकही शब्द, तुमची एकही प्रार्थना प्रभू खाली जाऊ देणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रार्थना स्वर्गात मान्य केल्या जातील. तुमच्या प्रार्थनांची तुम्हाला उत्तरं मिळतील. आत्म्याने भरले जा, सामर्थ्याने भरले जा. जे कृपादान देवाने दिलंय त्या कृपादानात वाढण्याचा प्रयत्न करा. आणि प्रत्येकाला वेगवेगळी कृपादानं दिलेत. किती लोक आमेन म्हणतील?
प्रत्येकाची कृपादानं कशी आहेत? वेगवेगळी आहेत. सगळ्यांना कृपादानं दिलेत. ज्या कानापर्यंत आवाज जातोय तुम्हाला प्रत्येकाला देवाने निवडलंय आणि काहीतरी कृपादान तुमच्यामध्ये दिलेलं आहे. ते कृपादान ओळखायचंय आणि त्या कृपादानामध्ये तुम्हाला वाढत जायचंय. कितीतरी लोक सांगतात मला, पास्टर मी प्रार्थना केली, माझ्या मुलाला ताप होता आणि मी प्रार्थना केली तो बरा झाला. अरे बाबा, जर तुझा मुलगा बरा होतोय तर तू मुर्दे उठवणारा माणूस आहेस. हालेलुया. इथं काही छोटा चमत्कार आणि मोठा चमत्कार काही कॉम्पिटिशन नाही लावली. ज्याच्या प्रार्थनेने छोट्या गोष्टी घडतात त्याच्या प्रार्थनेने मोठ्या गोष्टी घडतील. तुम्हाला त्या गिफ्टमध्ये वाढायचंय. काही लोकांना दर्शन होतं, काही लोक भविष्यवाणी करतात, ॲक्युरेट भविष्यवाणी करतात. तुम्हाला वाढायचंय त्या गिफ्टमध्ये. हालेलुया. जे 4 लोकात संदेश देणार आहेत देव त्यांना लाखो लोकांसमोर उभा करणार आहे प्रियांनो. हालेलुया. तुमचे गिफ्ट, तुमचं जे सामर्थ्य देवाने दिलंय त्यात तुम्हाला प्रबळ होत जायचंय. हा तोच पेत्र आहे ज्याने प्रभूला नाकारलं होतं. हा तोच पेत्र आहे जो पाण्यामध्ये बुडत होता. हा तोच पेत्र आहे जो प्रभूला म्हणत होता क्रूसावर जाऊ नको. पण आज त्याच्यात असं देवाचं सामर्थ्य उतरलंय की त्याच्या शब्दाने मुर्दे जिवंत व्हायला लागलेत प्रियांनो. हालेलुया. तुमचा इतिहास काही असो, तुमचं भवितव्य देवाच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या लोकांनी आजचं वचन ऐकलंय, ज्यांच्यापर्यंत दुर्कस बद्दलचा संदेश आज पोहोचलाय, मी तुमच्याशी बोलत आहे. प्रभू तुम्हाला पेत्रासारखं उपयोगात आणणार आहे. प्रभू तुमचा उपयोग पेत्रासारखा करणार आहे. ती दुर्कस कोण आहे? जी पूर्वी ऍक्टिव्ह होती ती आज मरण पावली. या लातूर जिल्ह्यात काही मंडळ्या असतील मृतस्थितीमध्ये, माझा प्रभू तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. मेलेल्या मुर्द्यासारख्या पडलेल्या मंडळ्या येशूच्या नावात संजीवित होणार आहेत. उठून परत देवाच्या राज्यासाठी कामाला लागतील. जे बॅकस्लाइड झालेले लोक आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत, परत त्यांना तुम्ही देवाच्या राज्यात उभं कराल. कारण देवाने जसा पेत्राला अभिषेक दिलाय तोच अभिषेक देवाने तुमच्यावरती आणि माझ्यावर दिलेला आहे. देव तुमचा आणि माझा त्याच्या गौरवासाठी उपयोग करणार आहे. हालेलुया.